केंद्र आणि राज्याच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात आज गोंदिया काँग्रेस कमिटीच्या वतीनं एक मोठं आंदोलन गोंदियाच्या प्रशासकीय इमारतीच्या समोर घेण्यात आलेला होता। गेल्या 3 महिन्यापासून धान उत्पादकांचे धान खरेदी केलेत, पण त्यांना अजूनपर्यंत पैसे दिले गेलेले नव्हते। जवळपास गोंदिया भंडारा 2 जिल्हे घेतले तरी 20 लाख क्विंटल धान अजूनही केंद्रावर पडलेले आहेत। शेतकऱ्यांची त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या धानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि राज्य सरकार सांगतं की केंद्र सरकार आम्हाला अजूनपर्यंत लिमिट वाढवून देत नाही, त्यामुळे आम्ही घेत नाही। हे जेव्हा लोकांमध्ये येतात तर आम्ही डबल इंजिन आहोत, आता तिसरं इंजिन आम्हाला द्या, ट्रिपल इंजिन करू, अशा पद्धतीचं खोटं आश्वासन देऊन शेतकरी विरोधी धोरण हे लोक राबवतात। हे आता त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। तातडीनं लिमिट वाढवून जे केंद्रावर धान पडलेलं आहे त्याची खरेदी केली गेली पाहिजे। उन्हाळी धानाचे म्हणजे रब्बी धानाचे अजूनपर्यंत पैसे दिले गेलेले नाहीत, ते तातडीने दिले गेले पाहिजेत आणि ते व्याजासकट दिले पाहिजेत। पावसाळी धानाचेही पैसे 3-3, 4-4 महिने या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, ते 12% व्याजाने पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत। ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे आणि ही जी सगळी खरेदी तातडीनं करून शेतकऱ्यांना तातडीनं पैसे दिले पाहिजेत। विद्युत जी आहे आता शेतकऱ्यांना मिनिमम 16 तास तरी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, ही मागणी आमची आहे। सौर ऊर्जेच्या नावाने शेतकऱ्यांना फसवण्याचं काम राज्याच्या फडणवीस सरकारने सुरू केलेलं आहे। त्यांनी हे फसवण्याचं काम सोडावं आणि शेतकऱ्यांना सरळ विद्युत कनेक्शन त्यांच्या ॲग्रिकल्चर पंपाला द्यावे, ही मागणी आमची आहे। एकीकडे आम्ही मोफत देतो आहे विद्युत, त्याचा गवगवा करायचा आणि एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेले ट्रान्सफॉर्मर त्याचं मेंटेनन्स करणं नाही आणि मेंटेनन्स नसेल ते बिघडतात, त्यावेळेस शेतकरी त्या ठिकाणी दुरुस्त करायला जातो। अनेक शेतकऱ्यांचा जीव महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना फुकट देण्यापेक्षा नाममात्र दरात शेतकऱ्यांना विद्युत द्या, आम्हाला त्याचा विरोध नाही, पण ज्या पद्धतीनं या मोफतच्या नावाने सौर ऊर्जाचं कनेक्शन देण्याचं आणि त्यालाही वर्ष कनेक्शन शेतकऱ्यांना मिळत नाही, त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी फसला जातो। शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढतात आहेत आणि म्हणून सरकारने तातडीनं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विद्युत पंपाचे कनेक्शन देऊन 16 तास त्यांना मिनिमम तरी विद्युत दिली पाहिजे, ही मागणी आमची आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना जे फसवलं सरकारने, मागेल त्याला आम्ही लाडक्या बहिणीला आम्ही 1500 रुपये देऊ, मग सरकार आलं तर 2100 रुपये देऊ। आता अनेक लाडक्या बहिणीची नावं कमी करण्याचं काम केलेलं आहे। मग काही लाडक्या बहिणींना पैसे अजूनही मिळत नाहीत, तो आहेत त्याला लाडक्या बहिणीचं आहे, त्यांना दर महिन्याला पैसे मिळाले पाहिजेत, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। आणि या लाडक्या बहिणीच्यामुळे आमचे जे निराधारच्या ज्या महिला आहेत, म्हातारे लोक आहेत, त्यांना सरकारने 5-5, 6-6 महिने पैसे थांबवलेले आहेत। त्या लोकांना तातडीनं पैसे दिले पाहिजेत, त्यांना कोणाचाही आधार नसतो आणि सरकारने त्यांचा आधार पैसे न देऊन काढण्याचा जे पाप करते आहे, त्यामुळे फडणवीस सरकारने याची तातडी नोंद घेतली पाहिजे। दर महिन्याला हे पैसे निराधार लोकांना मिळाले पाहिजेत, ही भूमिका त्याच्यामधली आहे। आणि ज्या नोकऱ्या आता कॉन्ट्रॅक्ट बेसला दिल्या जातात त्या जागी आता रेग्युलर भरती करून या तरुणांचं जे फसवेगिरी त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून चाललेली आहे, ती सरकारने ही फसवेगिरी थांबवली पाहिजे आणि रेग्युलर नोकर भरती केली पाहिजे, ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।